नमस्कार, मी नाजुका आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस आहे लक्ष्मीपूजनाचा। तर माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला ही दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जाओ। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना। ॲक्च्युली आज मला व्हिडिओ शूट करायला थोडासा वेळच झाला आहे, कारण ऑलमोस्ट सर्वांचा चहा झाला आहे, सकाळी उठून अभ्यंग स्नान पण झालं आहे। ते पण मी काही शूट नाही करू शकले, कारण दिवाळीचा दिवस म्हटलं म्हणजे माहीतच आहे किती गडबड असते कामांची वगैरे। इथे मी आता दारासमोर रांगोळी काढून घेते। ॲक्च्युली लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्हाला स्टुडिओमध्ये आणि घरी असं दोन्ही ठिकाणी पूजा करावी लागते, त्यामुळे सकाळी घाईघाईने पटापट मी सर्व आवरून घेत असते। म्हणजे ऑलमोस्ट माझा असा त्या दिवसचा टाईम टेबल असतो की माझा 12-1 पर्यंत सर्व स्वयंपाक झाला पाहिजे। त्यानंतर दुपारी आम्ही मोस्टली तयारी वगैरे करून ठेवतो, म्हणजे जे काही असेल घरच्या आणि दुकानातल्या दोन्ही पूजेची तयारी करून ठेवतो। ते करेपर्यंत ऑलमोस्ट 3-4 तर वाजूनच जातात। त्यानंतर तयारी करणे, सर्व पूजेची मांडणी वगैरे करणे यातच भरपूर टाईम जातो। त्यासाठीच मी पटापट सर्व कामं वगैरे आटपून घेत आहे। आता माझी रांगोळी झाली की लगेच मी नाश्ता करून घेईल। त्यानंतर सकाळचा स्वयंपाक तो तर एकदम सिंपलच राहील, एवढं काही जास्त राहणार नाही। आणि त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक जे आपण नेहमी दिवाळीला जे मेन आहे ते पुरणपोळीचा स्वयंपाक। तर स्टुडिओमध्ये पूजा करायसाठी आम्ही ऑलमोस्ट 4-5 वाजता निघतो घरून। कधी फारच फार लेट झालं तर 5-6ला, कारण आम्हाला तिथलं लक्ष्मीपूजन आटपून घरचं पण करायचं असतं। त्यामुळे आमचा शेड्यूल असा असतो की लवकर स्वयंपाक झाला पाहिजे, जेणेकरून नैवेद्य वगैरे होतील आणि आम्ही मग नंतर पूजा वगैरे आटपून घेऊ। इकडे माझं काम चालू आहे, तोपर्यंत माझ्या सासूबाई पण वरचं जे काही काम आहे ते आटपून घेत आहे, जेणेकरून आम्ही दोघी मिळून फास्ट आवरून घेऊ। तर आज नाश्त्यात बनलेल्या आहे शेवळ्या, या सर्वजण नाश्ता करायला। इथे माझे बाकीचे कामं आवरून होईपर्यंत सासूबाईंनी देवपूजा पण उरकून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता की पूजा झाल्यानंतर देवघर किती सुंदर दिसतंय। ॲक्च्युली इथे माझा संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे, तुम्ही बघू शकता पुरण पण शिजलेलं आहे। फक्त नैवेद्य मी करून ठेवलेत। पुरणाच्या पोळ्या ज्या आहेत त्या आम्ही वेळेवर करतो जेवणाच्या वेळी। तर आता संपूर्ण स्वयंपाक मी काही शूट नाही केला, कारण जर शूट करत बसले असते तर मला स्वयंपाक करायला खूप वेळ झाला असता। म्हणून आता स्वयंपाक झालेला आहे आणि आता आम्ही माझ्या सासूबाई तिकडे पूजेची तयारी करतात, तर मी वरचे जे काही एक्स्ट्रा सामान वगैरे आहे ते करून ठेवते। जे काही मला काढून ठेवायचं आहे दुकानात पूजेला न्यायसाठी। त्यानंतर परत दिव्यांमध्ये वाती आणि तेल भरून ठेवते, म्हणजे वेळेवर फक्त वाती लावायचं काम तेवढंच राहतं।
कारण या छोट्या छोट्या गोष्टीमुळेच ना खूप फरक पडतो. यामध्ये खूप टाईम जातो. वेळेवर जर आपण ही कामे करत बसलो तर खूप वेळ लागतो. म्हणून इट्स बेटर टू बी प्रिपेअर्ड. मी आधीच हे सर्व रेडी करून ठेवते, म्हणजे वेळेवर ना आपला जास्त काही एक तर गडबड होत नाही, काही विसरत नाही. कारण खूप काही डोक्यात असतं, हे करायचं ते करायचं, आणि अशा गडबडीत आपण काही ना काही विसरून जातोच. म्हणून इट्स बेटर की आधीच थोडंफार तयारी वगैरे करून ठेवायची, जे की आपलं आरामात पण काम होतं आणि व्यवस्थित होतं. तर आता फायनली आम्ही आलो आहे दुकानामध्ये. दुकानात लक्ष्मीपूजन झाले ना, मी तुम्हाला दाखवते. दुकानात लक्ष्मीपूजन तर तुम्ही बघितलंच. आता तिथला आटपून मी आले आहे घरी. जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना स्फूर्ती. जय देव जय देव रक्ताखचित गौरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उठी कुमकुम केशर, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसंतमुद्रार वन्दे भवं भवानी चैतन्यवामी, माला कपालकाय कपालमाला शिवशंकराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय. सद्गुरं सिंधुपात्रे लेखनी पत्रमूर्ति शारदा सर्वकालं तथापि तव गुणानामेश पालं न याते. याते पुष्पं पुष्पमाला या वंचमाला सजा कृपाला, अंबिके यात्रा रुक्मिणी वदन्ते द्वारके राजा. जय कृष्ण देवा गजानन महाराज की जय, महालक्ष्मी माता की जय. जास्त दिन नाही झाला तिथला काय वाद लंबी राहते. लक्ष्मीपूजन पण झालेलं आहे. दुकानातलं लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ तर मी शेअर केलेलाच आहे, तो तुम्ही बघितलाच असेल. रिसेंटली मी ते क्लिप तुम्हाला तर माहीतच आहे की दिवाळीचा हा जो सण असतो या दिवशी किती गडबड असते. ॲक्च्युली आज
व्हिडिओ क्लिप तर मी शूट केले आहेत, भरपूरदा मी मध्ये मध्ये विसरली पण आहे शूट करायसाठी, कारण कामाच्या गडबडीत एवढं काही शूट नाही झालं. आता तर मला तो व्हॉइस ओव्हर देऊनच एडिट करावा लागेल. लेट्स सी हाऊ इट गोज. तर असा हा मी आज लुक केला आहे, दिवाळी स्पेशल लुक. तुम्ही बघू शकता. हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला दिवाळी स्पेशल लुक कसा वाटला आहे? चला तर मग आजच्यासाठी फक्त एवढंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तो आता भेटूया आपण आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.